8 महिने झाले भाडं नाही दिलं ना तुम्ही. 1 रुपया दिलेला नाही. आत्ताच्या आत्ता मला भाडं देऊन टाका बा. मालकानू हं? आलाव काय हो. वाईस बसा बसा बस. ये घे. या त्या धूल बिल हाय ते पुस. आहे काय ग असं करते आहे चमचा भरच भात दिला आज तरी वाटीभर भात द्यायचा ना ग आहे कुठनं देईल देईल कुठनं अर्ध्या वाटीचा भात आपल्या तिघांसाठी केलेला आहे ना 10-12 शीत तू खा 10-12 शीत मी खाता उरली शीत ती खाय काय मोरे कुकरच्या 3 शिट्ट्या ऐकल्या मी. तो भात अर्ध्या वाटीचा असू दे नाही तर 2 पायलीचा असू दे बर. 3 शिट्या वाजणारच ना काय हो खरं. ओ कुकरला थोडीच माहिती आहे तेवढंच तांदूळ आतमध्ये आहेत तर ओ नुसता पाणी जरी असलं ना तरी 3 शिट्या वाजतात का ना आणि काय एवढा तुम्ही भला माणूस आमच्या घरात आलं खरंय. हा त्याच्यामुळे हा शेत तरी आमच्या डोक्याला आहे हो मालकानू. हो. मालकानू वाईस 2 घास गिलता वाय आजचा दिवस उपास करा तुम्ही मालकानू जेवा हे खाऊ मी. गेलं 2 घास हे खाऊ. ये. हा चमचाभर भात. अरे पडलेल्या स्किटला तरी काहीतरी ग्राफ असतो रे. अरे पण तुमच्या गरिबीच्या नाटकाला जरा तरी ग्राफ असू द्या ना. अरे बा. एवढी नाटकं इतकी? नाही काकानू नाटक नाही करत नाही, आहोत नाही, आम्ही, नाही, नाटक काकानू. नाही. नाही कुकरच्या 3 शिट्ट्यांची शपथ काकानू नाटक नाही करत नाही, आहोत. नाटक नाही. बस, बस. काकानू रोज आम्ही एवढाच खातो असं? आहे झालं का माझा जेवण आमच्या या चर्चा वरवरच्या या कार्यक्रमात तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद आल्या आल्या एक प्रश्न विचारायचा वाटतोय की आजचा हा परिसंवाद जो आहे तो लेखकांवर आधारित आहे आणि समोर एवढे 4 मातब्बर दिग्गज लेखक लेखिका बसले असताना एवढ्या ऐटीत उभं राहायला काहीच नाही वाटत आहे. नाही म्हणजे काय वाटतंय काय भावना काय आहेत तुमच्या? नाही काय वाटायचं काय म्हणजे असं भावना म्हणजे काय फार असं काय नाही म्हणजे माझा वावरच जरा मोठा ओ. आहे. मी कालच जागतिक अर्थकारणातली स्थित्यंतर या विषयावर CNच्या एका प्रोग्राम मध्ये भाषण देऊन आलेलो आहे. हो CNच्या प्रोग्राम मध्ये. हो वा वा वा. या वर्षीची IT फाईल झाली तुमची? 3 वर्षांचं रिटर्न राहिलंय बास. मी पण अपडेटेड अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रोबोटिक्स इंजिनिअरिंग या विषयावरती मी आत्ता लेक्चर देऊन आलेलो आहे. चला बाय. सर प्लीज एकदा परत बोला. कसं रे ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकलं आणि सांगितलं. पप्पा 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 कोण आलंय पप्पा? पप्पा नसावेत काका असावेत कधी पप्पाच ते ओ देत नव्हते. नाही नाही पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलंय पालका? हा समीर चौगुले हास्य जत्रा कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे बंदूक मारल्यावर बघितलं त्याने हा मग तेव्हाच लक्षात येतात ते आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं. फायरिंग झाली की मग ते रिॲक्ट होता. अहो काय सांगताय काय म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? हा. अरे बापरे. ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. मेडिकलच्या गोळ्या कमी ह्या जास्त लागतात. हा. ते असे का आहेत म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमामध्ये होते असं आम्हाला कळलं होतं. नाही ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते. असं करायला गेलं तर साप ओढला गेला ठाय करून गोळी चालली. ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आली. बापरे 3 महिने आयसीयूत होते हो. आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे मग श्वास कुठून घ्यायचे बेंबीतून? मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.